महापालिकेच्या बडनेरा झोन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या लाभार्थींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून 74,80,000 रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। डेटा एंट्री ऑपरेटर संदीप रायकवार, लिपिक अनुप सारवान या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी या प्रकरणी सिटी कोतवाली ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली। वैयक्तिक शौचालय अपहरण प्रकरण हे 2017-18 या वर्षातील आहे। बडनेरा झोन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे देयके काढण्याची शक्कल लढविण्यात आली आहे। यात बडनेरा झोन कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर, महानगरपालिकेच्या लेखा विभागातील लिपिक असे दोघं सामील असल्याचे महापालिकेच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे। महानगरपालिका अमरावती यांचे जे अकाउंटंट आहेत मनपाचे कार्यालय अधीक्षक OS श्री ज्ञानेश्वर अलुडे यांनी पोलीस स्टेशनला कोतवालीला येऊन रिपोर्ट दिला की बडनेरा झोनमध्ये 440 स्वच्छतागृहाचं जे बांधकाम झालं त्याची बिलं बनवताना त्यांच्या कार्यालयातील 2 बाबू आहेत, ज्यांचं नाव आहे रायकवार, हे कंत्राटी बाबू आहेत, आणि दुसरे आहेत सारवान, हे नियमित बाबू आहेत। या 2 लोकांनी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून बिलं सादर केलेली आहेत, टिप्पण्या पण बनावट तयार केलेल्या आहेत आणि हे माननीय उपायुक्त यांनी चौकशी केल्यामध्ये जी चौकशी केली त्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात रिपोर्ट दिला। त्यावरून त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 186/2020 कलम 468, 471, 420, 511, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशनला सध्या त्याचा तपास चालू आहे। बऱ्याच तपासामध्ये या करणे आवश्यक गोष्टी आहेत, त्या संबंधाने सर्व मनपाला पत्रव्यवहार करून अजून इतरही बरीच माहिती मागवण्यात येणार आहे। प्रत्यक्षात बांधकाम किती झालं ही पण पडताळणी करण्यात येणार आहे। एकंदरीत तपासामध्ये बऱ्याच जो काही झालेला आहे सत्यता ती आपण निष्पन्न करणार आहोत। परंतु यात एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे की कोणत्याही प्रकारचे रक्कम कोणत्याही ठेकेदाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला आत्तापर्यंत अदा करण्यात आलेली नाही। पालिकेच्या बडनेरा झोन अंतर्गत बनावटी सह्याच्या माध्यमातून 77,00,000 रुपये काढण्याचा जी फाईल महानगरपालिकेमध्ये मूळ झाली होती ती आयुक्तांच्या सतर्कतेमुळे आपण ती वेळीच ती फाईल आपण पकडली। यामागची जे 2 संशयित आहेत त्या संशयितांना काल आपले कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे। या संदर्भात अधिक पोलीस यंत्रणा आपला तपास काढत आहे, परंतु महानगरपालिकेमध्ये अशी एक घटना झाली ती यापूर्वी कधी झाली नाही आहे। खरं तर ही महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये काळीमा फासणारी घटना आहे। या घटनेचं करावं तितकं निषेध थोडा आहे। या निमित्तानं आमच्या लक्षात आलं की फाईल ट्रॅकिंग सिस्टीम जी आहे ती आपली ऑनलाईन करायला पाहिजे आणि या संदर्भातले कालपासूनचे निर्देश दिलेले आहे आणि मुख्य टेबलवर मुख्य कारभार पाहण्यासाठी आजपर्यंत जेवढे आमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी हा कारभार पाहत होते, परंतु यानंतर तिथे महानगरपालिकेचा प्रमुख कर्मचारीच यानंतर सर्व हा कारभार पाहणार आहे। या निमित्तानं जे इतर झोन आहे 4 त्याही झोनमध्ये अशा काही घटना झाल्या आहे का याचाही तपास आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये करू। बनावट कागदपत्रांच्या आधारे वैयक्तिक शौचालयांच्या 74,80,000च्या देयकांच्या मान्यतेसाठी ही फाईल लेखाधिकाऱ्यांकडे आली होती। मात्र देयकांचे प्रकरण 2 वर्षापूर्वीचे असल्याने लेखाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित करीत फाईलवर आक्षेप नोंदविला। त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ही फाईल महापालिका आयुक्ताकडे पाठवण्यात आली। जुन्या देयकांची फाईल प्रलंबित कशी राहिली असा प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केला। त्यानंतर आयुक्तांनी या फाईलचा अभ्यास केला। स्वाक्षरी असलेल्या 13 कर्मचाऱ्यांची क्रॉस चेकिंग करण्यात आली। या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री 2 कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यात मनपामधील लेखा विभागाकडे वरिष्ठ लिपिक अनुप सारवान आणि झोन क्रमांक 4 चे कंत्राटी लिपिक संदीप रायकवार यांच्या विरुद्ध भादवी कलम 420, 468, 471, 511, 34 अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी बडनेरा झोनमधील 2015 पासून केलेल्या शौचालय बांधकामाची पूर्ण चौकशी केली। सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना अशी माहिती स्पष्ट केली। अमरावती मनपा विभागात हा सर्वात मोठा घोटाळा असल्याने या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात येईल, असे महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले। आता शौचालय बांधकाम घोटाळ्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।